पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचं भविष्य बदलण्याची क्षमता असलेले कष्टकरी नेतृत्व संग्राम देशमुख यांना निवडून द्या. बाकीचे सगळे विकासाचे माझ्यावर सोडा. विकासाची गॅरंटी मी देतो. विकासाची बुलेट ट्रेन दुप्पट गतीने पळवा, असं आवाहन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. पलूस येथील बाजार मैदानावर भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत नितीन गडकरी बोलत होते. पलूस तालुक्यातील महिला व नागरिकांच्या प्रचंड गर्दीचा महापूर लोटला होता. या सभेत संग्राम देशमुख यांच्या विजयाचा एल्गार पुकारण्यात आला. माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, माजी आमदार महंतेश कवटीगिमठ, भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, दत्तूशेठ सूर्यवंशी, पलूस पंचायत समिती माजी सभापती प्रदीप मोहिते, प्रतीक्षा पाटील, सत्यजित यादव, विजयभाऊ पाटील, युवा नेते विश्वतेज देशमुख, अशोकराव साळुंखे, जयराज देशमुख, शिवसेनेचे प्रशांत लेंगरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, बोधिस्तव माने, आमिर पठाण, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पलूस तालुका अध्यक्ष प्रदीप सुतार, शिवसेना कडेगाव तालुका प्रमुख प्रदीप कदम, भाजपा किसान मोर्चाचे सांगली जिल्हा अध्यक्ष राजाराम गरुड, राष्ट्रवादी काँग्रेसचे सारंग माने, पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे अध्यक्ष निलेश येसुगडे यांची सुरुवातीला भाषणं झाली. संग्राम देशमुख यांच्या हस्ते नितीन गडकरी यांचा घोंगडे गळ्यात टाकून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.